4 मे 2026 देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे जाहीर झाले आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपने 206 जागांसह ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता ही उलथवून लावली। पण या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा झाली ती SIR या प्रक्रियेची। या प्रक्रियेमुळे बंगालच्या राजकारणातील गणितं कशी बदलली हे सविस्तर आणि आकड्यांच्या आधारे जाणून घेऊयात आजच्या नंबर गेम मध्ये। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। खरं तर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये राबवलेल्या SIR प्रक्रियेमध्ये मतदारांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली। SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2025 मध्ये बंगालमध्ये एकूण 7,66,00,000 इतके मतदार होते। मात्र SIR प्रक्रियेनंतर ही संख्या कमी होऊन 6,77,00,000 आली। म्हणजेच या प्रक्रियेत एकूण वगळलेली नावं ही सुमारे 89 ते 91 लाख इतकी होती। त्यामुळे राज्याच्या मतदार यादीत सुमारे 11 ते 12% इतकी मोठी घट झाली। या सगळ्यानंतर बंगालमधील 294 विधानसभा मतदारसंघांचा विचार करता प्रत्येक मतदारसंघात सरासरी 30,000 मतदारांची नावं ही कमी झाली। आता मतदार यादीतील ही नावं केवळ प्रशासकीय पातळीवर वगळली गेली नाहीयेत, तर त्यासाठी मोठी न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा पार पडली। सुरुवातीला 60,60,000 मतदारांची नावं म्हणजेच एकूण मतदारांच्या 8.5% नावं ही छाननीसाठी ठेवण्यात आलेली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 700 ते 705 न्यायालयीन अधिकाऱ्यांनी या नावांची पडताळणी केली। या पडताळणीनंतर 27,16,000 नावं ही कायमस्वरूपी वगळण्यात आली। या सगळ्यात काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये मतदार वगळण्याचं प्रमाण हे अत्यंत धक्कादायक होतं, ज्याचा परिणाम थेट निकालांवर झाल्याचं दिसलं। यात सर्वाधिक छाननी झालेले जिल्हे कोणते तर अल्पसंख्याक बहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 11.1 लाख, त्यानंतर मालदा या जिल्ह्यामध्ये 8.28 लाख, दक्षिण 24 परगणामध्ये 5.22 लाख आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यात 5 लाख मतदारांची नावं ही छाननीसाठी होती। टक्केवारीनुसार सर्वाधिक कपात कुठे झाली हे पाहायचं तर ती मतुआ समाजाचं प्राबल्य असलेल्या नदिया जिल्ह्यात झाली। या जिल्ह्यात 77.86% नावं ही वगळली गेली। त्या पाठोपाठ हुगळी इथे 70.33%, तर पूर्व वर्धमानमध्ये 57.4%, उत्तर 24 परगणा इथे 55.8% आणि पश्चिम वर्धमानमध्ये 53.72% या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। आता ही SIR प्रक्रिया का राबवली गेली याबद्दल थोडक्यात सांगते। निवडणूक आयोगाच्या मते ही प्रक्रिया मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि लोकशाही अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक होती। यात सर्वात पहिलं म्हणजे अनेक वर्षांपासून मतदार यादीत असलेले दुबार किंवा बनावट मतदार काढून टाकणं हे मुख्य उद्दिष्ट होतं। त्यानंतर मोठ्या संख्येने मृत व्यक्तींची नावं आणि इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावं यादीतून हटवण्यात आली। तसंच सीमावर्ती भागातील बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेली ओळखपत्र रद्द करणं हा देखील या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग होता, असा दावा भाजपकडून करण्यात आला। आता येऊयात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे भाजपला SIRचा खरंच फायदा झाला का? तर आकड्यांच्या आधारे पाहिलं तर असं दिसतं की जिथे जास्त नावं वगळली गेली तिथे भाजपचा स्ट्राईक रेट हा अधिक होता। पण सगळ्याच ठिकाणी असं घडलं का तर नाही। ज्या 187 मतदारसंघांमध्ये 5,000 पेक्षा जास्त नावं ही वगळली गेली त्यापैकी 119 जागांवर भाजपने विजय मिळवलाय किंवा आघाडी घेतली आहे असं दिसतंय। तर तब्बल 47 मतदारसंघांमध्ये वगळलेल्या मतदारांची संख्या ही विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त होतीये। भाजपच्या एकूण विजयी जागांपैकी 28 जागा अशा आहेत जिथे वगळलेली मतं विजयाच्या मार्जिनपेक्षा जास्त होती। विशेष म्हणजे या 28 पैकी 26 जागा 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसने जिंकलेल्या होत्या आणि ज्या 20 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक नावं वगळली गेली तिथे मात्र चित्र हे वेगळं होतं। तिथे तृणमूलने 13 जागा, भाजपने 6 आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली। उदाहरण देऊन सांगायचं तर शमशेरजंग इथे सर्वाधिक 74,775 नावं ही वगळली जाऊन सुद्धा तिथे तृणमूलचाच विजय झालाय। आता केवळ SIR हेच भाजपच्या विजयाचं एकमेव कारण किंवा घटक नव्हता, तर भाजपच्या विजयाची काही इतर कारणं सुद्धा आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे मतांच्या टक्केवारीतील बदल। 2021च्या तुलनेमध्ये भाजपची मतांची टक्केवारी 38.15% वरून 44.77% किंवा 46% वाढली। तर तृणमूलची टक्केवारी 48.2 वरून 40% ते 41.5% पर्यंत खाली आली आहे।
दुसरा म्हणजे विक्रमी मतदान. या निवडणुकीत 91 ते 92% इतकं विक्रमी मतदान झालं, ज्याचा थेट फायदा सत्ता विरोधी लाटेमुळे भाजपला झाल्याचं दिसलं. तिसरं म्हणजे सुरक्षा दलांचा कडा पहारा. 2021 मध्ये 725 CAPF कंपन्या होत्या, तर यावेळी मात्र 2400 कंपन्या तैनात होत्या, ज्यामुळे मतदारांमधील भीती ही साहजिकच कमी झाली आणि मतदानाचा टक्का हा वाढला. एकूणच या SIR प्रक्रियेमुळे मतदार यादीतील 90 लाख ते 91 लाख मतदारांची कपात ही भाजपसाठी अदृश्य ताकद ठरली. जरी सर्वाधिक कपात झालेल्या काही जागा तृणमूलने वाचवल्या असल्या, तरी ज्या मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होती, जिथे 2021 मध्ये 500 ते 1500चा फरक होता, तिथे या प्रक्रियेने भाजपला निर्णायक आघाडी ही मिळवून दिली आहे. अशा प्रकारे SIR हे भाजपच्या बंगाल विजयाचं एकमेव कारण नसलं, तरी सर्वात मोठा गेम चेंजर फॅक्टर ठरला आणि बंगालच्या राजकारणात नंबर गेम हा पूर्णपणे बदलून टाकला. या SIR प्रक्रियेनंतर झालेल्या निवडणुकीबद्दल आणि समोर आलेल्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.